कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिडिटी पाहिजेत तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आले. ह्या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केलंय. ज्या व्हॅलिडिटी झाल्यात ना त्या पुन्हा तपासण्याला घेतल्या. जणू नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे? नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिडिटी आतापर्यंत झाल्यात, ज्यांच्या व्हॅलिडिटी पुन्हा सोनवणीला लावल्यात, तुम्ही फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात? SC ST OBCच्या जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुरड्यासारखे करायले. तुम्ही लय दूषित वातावरणास वागू नका. तुमच्याविषयी इतकी खतखते सरकारविषयी विद्यार्थ्यात, व्यापारी वर्गात, व्यावसायिक लोकात, शेतकऱ्यात, दलित मुस्लिमात, मायक्रो ओबीसीत, आदिवासीत इतकी भयंकर चीड आहे तुमच्याविषयी. तुम्ही लोकांना चिडू नका, विनाकारण असे त्रास देऊ नका. कवाशिक हातातून निष्ठून जाईल सत्ता माहीत पण नाही होणार. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला त्या प्रमाणपत्र आणि ते व्हॅलिडिटी कशा देणार? दाखल केलेल्या त्या व्हॅलिडिटी पाहिजेच. विखे पाटलांना 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. जालन्याला 6 व्हॅलिडिटी दाखल केलेल्या आहेत. ते गावडे का गावंडे कुणीतरी त्यांच्याकडं का दिल्या नाहीत आत्तापर्यंत? त्या पोरांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा JRच पाहिजे. एक सुद्धा मी गॅझेटियर मागं ठेवणार नाही. सर सकट सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेत, केसेस मागं पाहिजेत. ACBC, ESBC आणि EWHच्या निवड झालेल्या सगळ्या पोरांना नियुक्त्या पाहिजेत. पुन्हा म्हणू नका हे उद्या परदिशी 29 ऑगस्टच्या नंतर मी एक शब्दही ऐकणार नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि ST महामंडळ याच्यातल्या नोकऱ्या आणि राहिलेला निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्ट पर्यंत एक पण. सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्यात त्या सगळ्या द्यायच्या 28 ऑगस्टच्या आत. परत